हळदी कुंकू असो, लग्न असो किंवा कोणता समारंभ, महिलांसाठी या सर्वात खास असते ती त्यांची साडी. अगदी गुलाबी साडी आणि नऊवारी साडीवर तयार झालेल्या गाण्यांमध्ये सुद्धा महिलांचं साडीवरचं प्रेम दिसून येतं. मग ती पैठणी असो किंवा कांजीवरम, जगात भारी माझीच साडी अशी स्पर्धा सुद्धा या साडीसाठी होत असते. साडीचे आकर्षण जेवढं 2000 वर्षांपूर्वीच्या स्त्रियांना होतं, तेवढंच आजच्या काळातील स्त्रियांना देखील आहे. तुम्ही बरोबर ऐकलंय, साड्यांचा इतिहास हा तब्बल 2000 वर्ष जुना आहे. फरक फक्त एवढाच आहे की साडी नेसण्याची पद्धत आता थोडी बदलली आहे. काळानुसार साडीच्या प्रकारामध्येही भर पडत गेली. पण आपल्या मराठी अस्मितेची खरी ओळख करून देणाऱ्या नऊवारी साडीचा मात्र एक अखंड इतिहास आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या नऊवारी साडीच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. अलीकडच्या काळात नऊवारी साड्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही लोकप्रियता मिळवली. ही नऊवारी साडी अनेक वेळा फॅशनच्या धावपट्टीवर दिसते आणि रेड कार्पेट इव्हेंटसाठी सेलिब्रिटी सुद्धा नऊवारी परिधान करतात. पण आपण भारताचा इतिहास पाहिला तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर या क्रांतिकारी महिलांनी नऊवारी नेसूनच रणांगण गाजवलं आणि इतिहास घडवलेला आहे. तसेच महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांनी देखील नऊवारीतच आपलं कार्य केलं. आजच्या आधुनिक युगामध्ये देखील अनेक उच्च पदावरील महिला नऊवारी साडी परिधान करून आपला बिझनेस करतात. 9 आणि वारी म्हणजेच गज, ही साडी 9 गजांचे कापड वापरून तयार केली जाते, म्हणूनच याला नऊवारी असं म्हणतात. ही साडी महाराष्ट्राची शान, सामर्थ्य, धैर्य आणि समानतेचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. या साडीला अखंड वस्त्र देखील म्हणतात, कारण त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही वस्त्राची आवश्यकता नसते. या नऊवारी साडीने इतिहासातील शूरवीर स्त्रियांना युद्धभूमीवर मुक्त हालचाल करण्याची परवानगी दिली. प्राचीन काळी अंतरिया म्हणजेच वर परिधान केले जाणारे वस्त्र आणि उत्तरिया म्हणजेच खाली बांधले जाणारे वस्त्र यांचं मिश्रण करून ही साडी तयार केली जात असे. काळानुसार नऊवारी साडी नेसण्याची पद्धतही बदलत गेली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात साडी नेसण्याच्या पद्धतीतही काहीसा बदल झालाय. नऊवारी साडीला काष्टा, धोतर, लुगडं, पातळ असंही बोललं जातं. महाराष्ट्राची ओळख बनलेल्या नऊवारीचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. सुरुवातीच्या काळात ही साडी कच्छम किंवा धोती सारखी बांधली जात होती, जी स्त्री आणि पुरुष दोघेही परिधान करत होते. राजे महाराजांच्या काळात रणांगणावर जाणे असो किंवा शस्त्रांचं ज्ञान घेणं असो, पुरुषांना व स्त्रियांना आरामदायी वस्त्रांची गरज भासत होती. त्यामुळे पुरुषांच्या धोतीपासून प्रेरणा घेऊन नऊवारी साडीची उत्पत्ती झाली. सहज परिधान करणे, शस्त्र वापरणे आणि कोणत्याही अडथळ्याविना आपलं लढाऊ कौशल्य दाखवणे ही त्याची खासियत होती. आणि म्हणूनच नऊवारी हा साडीचा एकमेव प्रकार आहे जो लष्करी गणवेश मानला जात होता. पूर्वी या नऊवारी साड्या प्रामुख्याने कापसापासून बनवल्या जायच्या. कालांतराने या साडीचे फॅब्रिकमध्येही प्रयोग पाहायला मिळाले. कापसाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या रेशमापासून नऊवारी साडी बनवली जात होती. सुती नऊवारी दैनंदिन कामासाठी योग्य मानली जाते, तर पूजेसाठी आणि इतर विशेष प्रसंगी रेशमाची नऊवारी साडी घालण्याचा ट्रेंड आहे. त्यात सोनेरी जरीची खास किनारं असतात. ब्राह्मणी शैली, पारंपरिक मराठी साडी, पेशवाई मराठी साडी, कोळी आणि शेतकरी महिलांची साडी असे अनेक नऊवारीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यातील मूळ शैली म्हणजेच काष्टा, ज्यामध्ये साडीच्या मागच्या बाजूला बॉर्डर काढलेली असते. काष्टा साडी ही मुळात सुती कापडाची असते, ज्यामुळे ती रोजची कामं करताना सहज नेसता येते. सिल्कच्या साड्या सणवार किंवा इतर विशेष प्रसंगी परिधान केल्या जातात. मराठा राजवटीत ही पद्धत खूप लोकप्रिय होती. घोड्यावर स्वार होण्याबरोबर स्त्रियांना युद्धही करावं लागत होतं. त्यामुळे पेशव्यांच्या राजवटीत स्त्रियांनी नेसलेल्या साडीला पेशवाई हे नाव पडलं. त्या काळात स्त्रियांनी गाजवलेले कर्तृत्व महान आहेच, पण आजच्या काळातील स्त्रिया सुद्धा नऊवारी साडी नेसून विश्वविक्रम करतात. याचं उदाहरण म्हणजेच मुंबईमधील क्रांती साळवी ही महिला नऊवारी परिधान करून सर्वात वेगवान धावण्याचा विश्वविक्रम मुंबईच्या क्रांती साळवी हिच्या नावावर आहे. नऊवारी साडी परिधान करून ती जर्मनीतील बर्लिन मॅरेथॉनमध्ये धावली आणि साडीमध्ये सर्वात वेगवान धाव म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलं. त्यांच्या आधी 61 वर्षीय लता करे यांनी सुद्धा बारामती
गुवाहाटी मॅरेथॉनमध्ये नऊवारी साडी नेसून 3 किलोमीटर धावून विजय मिळवला. यांच्याकडून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे नऊवारी साडी भारतीय स्त्रियांच्या सौंदर्यात भर पाडतेच, पण त्यांच्या कर्तृत्वाला सुद्धा तितकीच प्रेरणा देते. तर असा होता हा नऊवारी साडीचा इतिहास. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक नवनवीन विषय घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.